तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण स्पेशली टरबूजचा ज्यूस कसा करायचा ते बघणार आहोत. आणि उन्हाळ्यामध्ये हे भरपूर प्रमाणात आपल्याला कुठेही भेटून जाईल असं हे टरबूज असतं आणि खायला एकदम हेल्दी आहे. वेट लॉससाठी तर ह्याचा खूपच यूज होतो. तर त्याचा ज्यूस कसा बनवायचा अगदी सोप्या पद्धतीनं ते आत्ता आपण पाहतोय. सो इथं मी हे कट करून घेतलेलं आहे. ह्याच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकता भरपूर बिया आहेत. तर त्या आपण असे हे चमच्याने काढून घ्यायच्या. आपल्या चॅनलवरती भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्यूसच्या रेसिपी मी पहिल्याच अपलोड केलेल्या आहेत. तुम्ही तेही व्हिडिओ नक्की बघा, प्लेलिस्ट नक्की चेक करा. त्याच्यामध्ये समर ड्रिंक म्हणून मी असं एक ऑप्शन टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये सर्व व्हिडिओज तुम्हाला दिसतील. तर आता मी ह्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत. असं हे कट करून घ्यायचं आणि त्याची जी साल असते ती खूप रफ असते. सो आपण अशी ही साल काढून घ्यायची आणि आतला फक्त जो गर आहे, जो गाभा आहे तोच आपण ही ज्यूससाठी वापरायचा आहे. कधी त्याची साल घ्यायची नाही. तर असे हे सर्व मी कट करून घेते आणि नंतर आपण ह्याचे छोटे छोटे पीसेस बनवायचे. ज्यावेळेस तुम्ही टरबूजपासून ज्यूस बनवत असाल त्यावेळेस टरबूज तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवून घ्या. टेस्टी असा हा ज्यूस थंड थंड प्यावासा वाटतो. तुम्ही आईस टाकलं तरीही चालेल, बट थंड असेल टरबूज तर ज्यूस खूपच चांगला होतो. तर हे मी असं कट करून घेतलेलं आहे. छोट्या छोट्या पीसेसमध्ये आपण हे ज्युसर जारमध्ये टाकून घेऊ आणि याला चांगलं असं ब्लेंड करून घ्यायचं आहे. ज्यावेळेस आपण हे मिक्सरमध्ये ब्लेंड करणार असतो त्यावेळेस ह्याच्यामध्ये पाणी वगैरे काहीही टाकायचं नाही. फक्त टरबूजपासूनच आपण प्युअर असा ओरिजिनल ज्यूस बनवणार आहोत. तर हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये साखर टाका. तर मी इथं 1 चमचा साखर टाकलेली आहे कारण हे टरबूज अतिशय गोड आहे. सो फ्रेंड्स, तुम्ही इथं पाहू शकता हे परफेक्ट ब्लेंड झालेलं आहे. आपण चांगली बारीक अशी स्मूथ पेस्ट करून घेतलेली आहे याची. तर ग्लासमध्ये आईस क्यूब टाकायचं आणि आपला हा टरबूजचा थंड थंड ज्यूस बनून तयार आहे. तुम्हीही नक्की बनवून बघा. तुम्हाला ह्याची टेस्ट खूप आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. थँक यू फॉर वॉचिंग.